फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं काढण्यात आलेली डीजे मुक्त आणि बॅनर मुक्त मिरवणूक सामाजिक समतेचा आणि प्रबोधनाचा संदेश देणारा ठरली। मिरवणुकीत हत्ती, उंट, घोडे, लेझिम, मल्लखांब, केरळचे पारंपरिक वाद्य पथक, बंजारा आणि आदिवासी नृत्य तसंच साताऱ्याच्या मावळ्यांची थरारक तलवारबाजी यांसारख्या विविध कलाविष्कारांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं। छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यशानिमित्त हत्तीवरून साखर वाटप केल्याच्या ऐतिहासिक प्रसंगाचा देखावाही यावेळी साकारण्यात आला। शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत शोभायात्रेचा समारोप झाला। या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती आज नांदेडमध्ये आगळ्यावेगळ्या पद्धतीने चालली जाते। एक सामाजिक संदेश या माध्यमातून देण्याचा उद्देश असल्याचे सांगितले जाते। काय सांगाल तर तुम्ही देखील या रॅलीमध्ये सहभागी झाला। फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं आज नांदेड शहरामध्ये अतिशय अभिनव पद्धतीनं लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली। ती चालू आहे मिरवणूक। या मिरवणुकीमध्ये अनेक पारंपरिक वाद्य आणि देखावे, विशेषतः आकर्षण घेणारा जो देखावा आहे तो हत्तीवरील राजर्षी शाहू महाराज यांचा जिवंत देखावा। नांदेडकरांच्या दृष्टीनं ही अतिशय सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाची गोष्ट आहे, घटना आहे। राजर्षी शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक आहेत। राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्यायाचे प्रणेते आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत करणारे आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांचा उल्लेख सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ म्हणून केला, त्याची आज नितांत गरज आहे। शाहूंचा जो वसा आणि वारसा आहे तो जपण्याची आज गरज आहे। आज समाजामध्ये तेढ निर्माण करणे, आरक्षणाबद्दल वेगवेगळी मतमतांतर निर्माण करणे, शाहू महाराजांचा विचार आरक्षणाचा सामाजिक न्यायाचा होता आणि हा सामाजिक न्यायाच्या विचारांची समाजामध्ये प्रचार आणि प्रसार करणे, लोकांमध्ये रुजवणे, या दृष्टीनं ही मिरवणूक फार महत्वाची ठरणार आहे। यासाठी मी या मेमोरियल ट्रस्टचे प्रवीण खंदारे, ॲडव्होकेट डॉक्टर शुद्धोधन एडके, याचे अध्यक्ष डॉक्टर विलास वाटोरे दवणे, या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। जय भीम। नक्कीच छत्रपती शाहू महाराज यांनी जे आपल्याला शिक्षण असेल, समता असेल किंवा सामाजिक न्याय असेल, या सर्व गोष्टीमधून इक्वॅलिटी आणि एवढ्या प्रमाणामध्ये आपण नांदेडमध्ये आज पाहत आहोत की छत्रपती शाहू महाराज यांच्या खरंच विचारांचा आज जागर होत आहे। जर आपण पाहिलं गेलं तर असं नाहीये की फक्त हा इतिहासाचा गुणगौरव आहे, खरं तर या महापुरुषांच्या विचारांचा आपण वारसा जपून येणाऱ्या भविष्याचा संकल्प हा उज्ज्वल केला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। आणि इतकी सुंदर ऐतिहासिक आपण छत्रपती शाहू महाराजांची रॅली असेल ते भव्य दिव्य नांदेडकर अनुभवत आहेत। मी याबद्दल अतिशय अध्यक्ष म्हणून आनंदी आहे। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात उशिराने सुरू झालेल्या पावसामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांनी आता पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग दिलाय। जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पावसानं हजेरी लावल्यानंतर शेतात हालचाली वाढल्या। यंदा कापसाऐवजी मका लागवडीकडे अनेक शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसतोय। पावसाअभावी आणि तीव्र उष्णतेमुळे कोरडवाहू भागातील शेतकरी पेरणीसाठी योग्य पावसाची प्रतीक्षा करत होते। सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली असली तरी पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना उशिरामुळे थांबावं लागतंय। 24 जूनच्या रात्रीपासून पावसाला सुरुवात झाल्यानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला आणि मशागतीच्या कामांना वेग आला। पूर्वी बैलजोडीच्या सहाय्याने होणारी मशागत आता बहुतांश ठिकाणी ट्रॅक्टरद्वारे केली जाते। ट्रॅक्टरमुळे कमी वेळात मशागत पूर्ण होत असल्यानं शेतकरी आधुनिक यांत्रिकीकरणाला प्राधान्य देत आहेत। बैलजोडीचं संगोपन खर्चिक असल्यानं त्यांचा वापरही दिवसेंदिवस कमी होत असल्याचं चित्र आहे। आता मशागतीचे कामं चालू आहे। शेती पाऊस पडल्यामुळे मशागती आता मेहनतीने करावं लागते। ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने करतो। बैलजोडी कमी झाल्याने आणि तात्काळ लवकर मशिनरी सहाय्याने काम करतो। आधी बैलजोडीने मशागत करत होते। बैलजोडीने मशागत करत होतो। आता बैलजोडी फार कमी झाल्यामुळे आता मशिनरीच्या सहाय्याने काम करतो। ट्रॅक्टरच्या सहाय्याने वेळ वाचत असेल। ट्रॅक्टर सहाय्याने वेळ वाचतो आणि लवकर होते। लवकर जर बैलजोडीने काम केलं असतं तर 2 दिवस लागले असते आम्हाला। 2 दिवस लागले असते।
आता पेरणी जे आहे याच्यानंतर पेरणी करणार आहे. हो, याच्यानंतर पेरणी करणार आहे. ट्रॅक्टरने चाऱ्या पाडून घेऊ आणि पायाने लावून घेऊ. काय पेरणी करणार आहे? आम्ही मक्का पेरणी करणार आहे. अच्छा. गेल्या वर्षी काय होतं? मागच्या वर्षी मक्का आणि हरभरा टाकला होता. यावर्षी पाऊस उशिरा आहे. पाऊस उशिरा असल्यामुळे मक्का टाकावा लागत आहे. मक्का टाक. तर कापूस टाकला असता. अच्छा. जर वेळेवर पाऊस राहिला असता तर कापूस टाकला. हा, मका नंतर मग पुढचं दुसरं सीझन सापडतं का आपल्याला? मक्का नंतर दुसरा सीजन सापडतो, त्याच्यावर हरभरा टाकला जातो. हरभरा टाकला जातो. बैलजोडे आता शेतकऱ्यांकडे कमी दिसतात, काय कारण? याला कारण असं की मशिनरीच्या सहाय्यानं लवकर होतात. बैलजोडी आता 2 महिने काम असते, त्यामुळे वागणं कठीण झालं आहे. कठीण झालं आहे. हो, आणि आता वेगवेगळे यंत्र सामुग्री लवकर होतं लवकर होत. आणि बैलजोडीने मेहनत आणि वेळ पण जास्त लागतो. किती पूर्ण क्षेत्र आहे? हे एक पडतं नाही. एक पडतं. काय नाव आहे? माझं नाव आधार आत्माराम महाजन म्हणून. रायगड जिल्हास्तरीय पशुधन कार्यशाळेत कुक्कुटपालक शेतकऱ्यांनी शासनाच्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमधील एकतर्फी करार, कमी मोबदला आणि आर्थिक शोषणामुळे शेतकरी अडचणीत असल्याचं त्यांनी सांगितलंय. शेतकरी संघटनांनी कंपन्यांकडून अन्याय होत असल्याचा आरोप करत संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची तातडीनं अंमलबजावणी करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. यावर कृषी आणि पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं. तसंच मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही कुक्कुटपालकांनी दिलाय. आज रायगड जिल्ह्याचे कृषी आणि पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांच्या समवेत आज मीटिंग झाली. या मीटिंगचं कारण असं होतं, गेल्या 2 वर्षभरामध्ये जे कुक्कुटपालनाविषयी वेगवेगळे GR पारित केलेत, त्या GRची व्यवस्थित अंमलबजावणी न झाल्यामुळं जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांची सध्या उपासमारीची वेळ येत आहे. हे 2 वर्षापूर्वीचे निघालेले GR जर खालचे प्रशासन लावत नसतील, त्याचं कारण काय? त्याचं कारण जर वेगळं असेल किंवा लोकांच्या मनात जर आमच्या तर संशय येत असेल, तर सभापती साहेबांनी आता आम्हाला एक आश्वासन दिलंय की येत्या काही दिवसामध्ये पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांची मीटिंग लावून या संबंधितचे सगळे विषय घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू. परंतु ह्या अडचणी सुटतील. परंतु आजपर्यंत जे झालेले शासन निर्णय का लागू केले नाहीत, त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार किंवा खालचं प्रशासन का सक्षम नाही, त्याच्यामध्ये सध्या महाराष्ट्रातील लाखो कुक्कुटपालन असतील, पशुपालन यांच्या मध्ये शंकेची पाल चुकचुकत आहे. तरी याचा विचार करून आताच्या ज्या चालू आताचा अधिवेशन आहे, ह्या अधिवेशनमध्ये हा विषय घेऊन माननीय पशुसंवर्धन मंत्री या पंकजाताई मुंडे जर खाली प्रशासन जर वरील अधिकाऱ्यांचे आदेश जर पाळत नसतील, तर अशा प्रशासनाविषयी काय कारवाई करणार आहेत किंवा ज्या पशुसंवर्धन पशुपालकांसाठी नवीन योजना आणलेल्या आहेत, त्याबद्दल आम्ही पशुसंवर्धन खात्याचे खरोखर आभारी आहोत, त्यांचं अभिनंदनही करतो. परंतु आताच्या परिस्थितीमध्ये लाखो शेतकरी कुक्कुटपालन व्यवसाय करत आहेत. ते करत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी, त्या अडचणीमुळे बरेच कुक्कुटपालक आता आपला व्यवसाय बंद करून सध्या वेगळ्या व्यवसायाकडे वळत आहेत किंवा ते सध्या त्यांना आधार नसल्यामुळे ते आता सध्या निराशेच्या छायेमध्ये आहेत. तरी याचा पहिला विचार करून पशुसंवर्धन खात्याने चाललेल्या सध्याच्या अन्याय करणाऱ्या व्यवसायाला वाचवावे असे आमचे मत आहे.